सर्वांना नमस्कार. आजच्या पती पत्नी या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा आपला विषय असा आहे जो अतिशय महत्त्वाचा असतो कुटुंबाच्या बाबतीत. जो विवाह होताना, विवाह झाल्यानंतर आणि एकंदरीत जी मुलगी सासरी जाते त्या मुलीच्या आयुष्यामध्ये नेमकं चांगलं घडलं तर अतिशय उत्तमच म्हणूयात, पण जर काही दुर्दैवानं वाईट घडलं तर त्याला हा घटक कारणीभूत असतो असं बऱ्याच अंशी आपण म्हणू शकतो. आणि जर तसं नसेल तर बऱ्याचदा एखादं कुटुंब याच गोष्टीमुळे कायद्याच्या तावडीत सापडल्याचंही आपण पाहत असतो. तर काय आहे अशी घटना? तर ते कायद्याच्या दृष्टीनं अयोग्य असणारं काय आहे नेमकं? तर तो आहे हुंडा. हुंडा हा शब्द ऐकला तरी कायद्याच्या भाषेत म्हणायचं झालं तर तो एक गंभीर गुन्हा आहे. पण आता या ना त्या कारणानं जो काही संसार होत असतो मुलामुलींचा, त्यामध्ये पालक हे कुटुंब चांगल्या पद्धतीनं राहावं, आपल्या मुलीला चांगली वागणूक मिळावी, सासरी गेल्यानंतर तिला कुठला त्रास होऊ नये, या भावनेनं बऱ्याचदा लग्न सोहळ्यामध्ये काही मानपान कमी होऊ नये आणि अपेक्षित जे काही आहे सासरच्या मंडळींच्या इच्छेनुसार ते त्यांना देण्याचा प्रयत्न करतात. मग अशा काय घटना घडतात की ज्यामध्ये शासनानं, न्यायालयानं, कायद्यानं की याच्यावरती बंदी आणण्याचा कायदा झालेला आहे आणि तो योग्य आहे. जर असं कोण करत असेल हुंड्याची मागणी तर त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा एपिसोड आहे. ज्या कोणी याबद्दल आवाज उठवू इच्छितात की बाबा अशा प्रकारची मागणी लग्न होण्यापूर्वी, झाल्यानंतर, संसार चालू झाल्यानंतर देखील करत आहे, तर त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर लग्न लागताना मागणी झाली किंवा लग्न झाल्यानंतर मागणी झाली तर अशा बऱ्याच केसेस घडलेल्या आहेत की त्यामध्ये हुंडाबळींची संख्या दिवसेंदिवस आपण वाढत जाताना देखील पाहतो आणि समाजामध्ये याचं अतिशय वाईट चित्र आहे. आणि जे मुलीकडचे आईवडील, भाऊ बहीण असतात ते या गोष्टीमुळे अतिशय दुःखी होत असतात. त्यांना वाटत असतं की बाबा यामध्ये आपली काय चूक झाली, आपण कुठे कमी पडलो. तर कमी पडण्याचा प्रश्न नसतो. काही वेळेला अपेक्षा समोरच्यांच्या वाढलेल्या असतात. त्या अपेक्षा पूर्ण करता करता आपण थोडं दिलं नाही म्हणून कदाचित त्यांना आपला राग येत असतो. त्या रागाचा परिणाम आपल्या मुलींवरती, बहिणींवरती ते काढत असतात. तर याला कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद केलेली आहे. ती कशी आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, हुंडाबळी ज्या घडतायत किंवा हुंडा मागितल्यानंतर कोण कोण याच्यामध्ये अपराधी होऊ शकतं आणि त्यांना कशा पद्धतीची शिक्षा शासन कायद्यानं देऊ शकतं, त्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम हुंडा म्हणजे काय? तर हुंडा म्हणजे लग्न लागत असताना म्हणा, लागण्यापूर्वी म्हणा, लागून झाल्यानंतर जर कोणीही कुठल्याही सासरकडच्या मंडळींनी विशेषतः रोख स्वरूपात किंवा मौल्यवान स्वरूपात अशा पद्धतीनं जर मुलीकडच्यांना किंवा मुलीला त्रास देऊन मागणी केली तर याला हुंडा असं कायद्याच्या भाषेत संबोधलेलं आहे. आणि जर अशा पद्धतीची मागणी कोणी करत असेल तर त्याला कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे.
बहुतांशी केसेस ज्या घडतायत, आपण असं समाजामध्ये पाहतो, की लग्न तर चांगल्या पद्धतीनं मुलीकडचे लावून देतात. त्याच्यानंतरचा भाग येतो सासरी मुलगी नांदायला गेल्यानंतर. नांदायला गेल्यानंतर काही दिवस तर चांगले जातात. पण पुढे-पुढे या ना त्या कारणावरून सासरकडचे दीर असतील, नणंद असेल किंवा आपल्या अगोदर त्या दीराची कोणी बायको असेल, असे एकत्र मिळून सासू-सासरे या ना त्या कारणानं घालून पाडून शाब्दिक म्हणा, शारीरिक म्हणा, जर त्रास देत असतील, तर तो एक हुंडा मागण्याचाच प्रकार आहे आणि तो कायद्याच्या भाषेत गुन्हा आहे. जर अशा पद्धतीनं आपल्या मुलीला सासरी त्रास होत असेल, तर वेळीच आपण दखल घ्यायला पाहिजे. तर जे कोणी या हुंड्याबद्दल आग्रही भूमिका मांडतात सासरच्या मंडळींमध्ये, ते सर्व यामध्ये अपराधी आहेत. त्यांच्या विरुद्ध आपल्याला माहीत असावं, फौजदारी प्रक्रियेमध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो. आपण तर लग्न लावताना सर्व गोष्टी पाहून देतो. त्यावेळेला बरेच नातेवाईक एकत्र येतात. सगळ्या चांगल्या-चांगल्या गोष्टी समजावून सांगतात. सासरचं चांगलं आहे. आता चांगलं आहे म्हटल्यानंतर आपण म्हणतो, की चांगलं आहे म्हटल्यानंतर देऊयात मुलगी. लग्न होईल आणि म्हणून आपण सर्व पद्धतीचा मानपान पण करत असतो आणि खर्च देखील होतो त्यामध्ये. यात काही दुमत नाही. परंतु समोरच्यांच्या अपेक्षा वाढत जातात आणि मग अशा पद्धतीचा गुन्हा घडत असतो. आता यामध्ये जर कुठली मुलगी, कुठली बहीण जर बळी पडली, तर यामध्ये शिक्षा होणारच. ते सिद्ध होतं कोर्टामध्ये. आता याला कालखंड कसा आहे पहा, जर दुर्दैवानं यासाठी एखादी भगिनी लग्न झाल्यापासून लग्नाला 7 वर्ष पूर्ण होण्या अगोदरच जर तिचं सासरी निधन झालं, मृत पावली, यावरती जर माहेरकडच्यांना काही शंका आली, तर निश्चित ते 7 वर्षाच्या अगोदर अनैसर्गिक पद्धतीने संशयास्पदरित्या आपल्या मुलीचा, आपल्या भगिनीचा मृत्यू झालेला आहे, तर तो देखील या कायद्याच्या सेक्शनमध्ये येतो, ज्याला आपण हुंडाबंदी अधिनियम 1961चा कायदा नियम म्हणतो. तर निश्चित तुम्ही या पद्धतीचा गुन्हा दाखल करू शकता. आता सुरुवातीला मागणी न केली म्हणजेच हुंडा नाहीये असं नाही. तर लग्नाच्या नंतर देखील मागणी होणं हा देखील हुंडा मागण्याचाच प्रकार आहे आणि त्यामध्ये जर आपण कबुली दिलेली असेल, कबुली देणं, आता यात दोन्ही प्रकारचा हुंडा मागणं आणि हुंडा देणं या दोन्ही गोष्टी येतात. परंतु जसं सुरुवातीलाच बोललो, की मुलीचा संसार चांगला होईल म्हणून एक सामाजिक भूमिका आपण तिथं अशी समजून घेतो, की आपण सुखवस्तू म्हणून देतोय. तर सुखवस्तू याच्यामध्ये येत नाहीत. ज्या की मुलीला आपण सहपरिवार, सहखुशीने देत असतो आणि तो समोरच्याचा जो काही आर्थिक स्तर आहे, कारण कायद्यामध्ये एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, त्या वराची आर्थिक जर परिस्थिती तेवढी नसेल, तर त्याहीपेक्षा जास्त देणं म्हणजे हुंडा असेल. तर त्याची आर्थिक परिस्थिती पाहून त्याला आपण जे काही देऊ करतो, मुलीला संसार उपयोगी साहित्य देऊ करतो, ते याच्यामध्ये येणार नाही. कारण ते सहखुशीनं असतं, त्याच्यावरती कोणाचाही दबाव नसतो. आता ज्या सासरच्या मंडळींमध्ये इतर नातेवाईक देखील पाठिंबा देतात ह्या गोष्टी करण्यासाठी. नवरा असेल, सासू-सासरे असतील आणि भाऊ-बहीण त्या पतीचे, तर ते देखील यामध्ये येतात. आता होऊ नये म्हणून शासनानं काय केलेलं आहे, तर याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण, तर हा कायदा देखील आहे. हुंड्याची वारंवार जर मागणी होत असेल, त्यासाठी हा एक
विशिष्टच कायदा केलेला आहे. याची मदत देखील तुम्ही घेऊ शकता. आता पुढे जाऊन काही केसेसमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत, की ज्या विवाह संपन्न होण्यापूर्वी असतील आणि त्यानंतर झालेल्या गोष्टी असतील. किती दिवसांमध्ये आपण या हुंड्याबद्दल मागणी झाली म्हणून तक्रार देऊ शकतो? तर त्याचा कालावधी असा आहे, अपराध घडला म्हणजेच हुंड्याची मागणी झाली तेव्हापासून 1 वर्षापेक्षा अधिक कालावधी लागायला नको. म्हणजेच 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही हुंड्याबद्दल तक्रार केलेली असावी किंवा याबद्दल गुन्हा नोंदवायला हवा. तुम्ही जर मागणी झाल्यापासून 1 वर्षाच्या पुढे कालावधी लावलात, तर मात्र इथे आपलं म्हणणं खोटं समजलं जाईल. कारण लिमिटेशन असतं, मर्यादा असते. ती मर्यादा आपल्याला पुढे जाऊन कुठेतरी पाळावीच लागेल. म्हणून जेव्हा या पद्धतीचा गुन्हा घडेल, तेव्हा अशा स्त्रीनं, अशा भगिनीनं आपल्यावरती अन्याय झाला तेव्हापासून 1 वर्षाच्या आतमध्ये सदर गुन्ह्याची आपल्याला झालेली जी काही मानसिक, शारीरिक इजा आहे, ती आपण समक्ष भेटून आई-वडिलांसमवेत म्हणा, भावासोबत तिथे जाऊन आपण हा गुन्हा नोंदवला पाहिजे. तसं न केल्यास आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागेल. आणि बऱ्याचदा सासरी असताना अंगावरती भाजल्याचे डाग वगैरे होते. अशा केसेस देखील पाहिलेल्या आहेत, की घरात एकटीच होती, स्वयंपाक करत होती, आग लागली आणि तिचा मृत्यू झाला. आता ह्या गोष्टी जरी अशा घडल्या, तरी देखील पुन्हा या कायद्याचा उल्लेख करतो, ज्या मुलीचा सासरी लग्न झाल्यापासून 7 वर्षांच्या आतमध्ये जर मृत्यू झाला आणि माहेरच्या लोकांना जर असा संशय आला, की आपल्या मुलीला केवळ वरवरचे गोड बोलायचे, मात्र त्यांच्या मनामध्ये हुंडा दिला नाही, ही सल होती आणि सतत आपल्या मुलीला तिथे जाच होत होता. केवळ कुटुंबाची मर्यादा आणि इज्जत राखण्यासाठी, प्रतिष्ठा राखण्यासाठी आपल्या मुलीनं ते सहन केलं असावं आणि 7 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच तिचा मृत्यू झालेला असेल, तर कायद्यामध्ये, याच कायद्यामध्ये जी काही तरतूद केलेली आहे, त्याचा आपण निश्चित आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने जर आपल्या आसपास देखील काही घटना घडत असतील, ज्या हुंड्या संबंधित विशेषतः असतील, तर ह्या पद्धतीनं तुम्हाला मी माहिती दिली, जी विस्तृतपणे देऊ शकतो, परंतु व्हिडिओ मोठा होईल. सर्वसाधारणपणे 2 ते 3 गोष्टी यामधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी केला, की एखाद्या मुलीवरती सासरी जाऊन हुंड्याची मागणी झाली आणि जर तो त्रास सातत्याने होऊन तिला मानसिक धक्का बसून तिनं जर टोकाचं पाऊल उचललं आणि लग्नाला जर 7 वर्ष पूर्ण झालेली नसतील आणि तिचा मृत्यू झालेला असेल, तर याच कायद्याच्या तरतुदीनं ते सासरचे मंडळी शिक्षेस पात्र राहतील. तर ही एक महत्त्वाची माहिती आपणापर्यंत मी आज पोहोचवलेली आहे. जास्त माहिती निश्चित पुढे सेक्शन वाईज देईन, कारण आत्ता सध्याला आपल्या चॅनलला तुमचा जो प्रतिसाद मिळतो आहे, तो मला मोटिवेट करतो तर आहेच आणि कायदा क्षेत्रातील ज्या काही गोष्टी मला महत्त्वाच्या आता वाटत होत्या, त्या मी आपल्यापर्यंत दररोज एक व्हिडिओ अपलोड करून करतो आहे. कॉमेडी व्हिडिओ तर असतातच, तोही भाग मी पूर्ण करतोच आहे. आपला सपोर्ट असाच राहू द्या. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असाच आपला प्रतिसाद राहू द्या. धन्यवाद.